नमस्कार मित्रांनो. आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, अजूनसुद्धा काही जणांचा सॉल्व झाला नाही, तो म्हणजे पेमेंट रिसिप्टचा. तर पेमेंट रिसिप्टचं काही जणांचं म्हणणं आहे की सर कसं आपण पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करावं. त्याबद्दल तिथंच आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, पण आपण बघितल्या नाही किंवा इन्स्ट्रक्शनमध्येच त्याची लिंक दिलेली आहे. ते मी सांगतो खालील पद्धतीने. फक्त माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी जसे जसे स्टेप सांगितलो माझा व्हिडिओ एकीकडे बाजूला ठेवा आणि ते स्टेप दुसऱ्या मोबाईलमध्ये चालू करा. तुम्हाला 100% तुमची जी पेमेंट रिसिप्ट आहे बॉम्बे हायकोर्टची ती तुम्हाला लगेच डाउनलोड होऊन जाईल. ते पहा. आता मी तुम्हाला सांगत आहे त्याचे स्टेप्स कसे आहेत. सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझर उघडायचं, bhc.gov.in म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर जायचं आणि तिथं लगेच ज्यांनी क्लार्कचे किंवा पिऊनचे कोणतेही जे फॉर्म भरलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथे 4 ऑप्शन येतात. 4 ऑप्शनच्या खाली इन्स्ट्रक्शन म्हणून आहेत आणि त्या इन्स्ट्रक्शनच्याच स्टेप फर्स्टच्या इन्स्ट्रक्शनमध्येच ऑनलाईन SBI कलेक्ट असं म्हणून तिथे एक लिंक आहे, जे की SBI कलेक्टची लिंक आहे. त्या SBI कलेक्टच्या लिंकवर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं पेज रिडायरेक्ट होईल आणि SB कलेक्टच्या वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जाईल. त्यानंतर तिथं ऑनलाईन SBIच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं SBIचा एक लोगो येतो निळा, त्याच्या बाजूला SBI नाव लिहिलेलं येतं. त्याच्यात सरळ पुढं उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा आहेत. त्या 3 आडव्या रेषेवर क्लिक करायचं. 3 आडव्या रेषेवर क्लिक केल्यानंतर तिथे ऑप्शन येतात आणि त्या ऑप्शनपैकीच ट्रान्झॅक्शन नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. मग त्यावर क्लिक केल्यानंतर पुढं 2 ऑप्शन अजून तुम्हाला दिसतील. एक आहे बाय OTP आणि त्यानंतर आहे बाय SBI कलेक्ट रेफरन्स नंबर असं आहे. मग आपण काय करायचं, बाय OTP मी स्वतः करून पाहिला. बाय OTPनं तुमचा रेकॉर्ड दिसत नाही असं म्हणून इंग्लिशमध्ये सांगत आहे. तर मग आपण बाय OTP न घेता त्याच्यानंतरचा सेकंडचा जो ऑप्शन आहे बाय रेफरन्स ID बाय SBI बाय रेफरन्स नंबर तो घ्यायचा. मग त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं रेफरन्स नंबर कुठे भेटेल, तर आपला जो फॉर्म आपण भरलेला आहे सर्वात शेवटी पेमेंट इन्फॉर्मेशन म्हणून आहे, तिथं जे आपण DUP आणि त्याच्या पुढचे जे 7 अक्षर आहेत ते जे आपण टाकलेले होते तेच इथं टाकायचे. ते टाकल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो टाका किंवा ईमेल ID टाका. मोबाईल नंबर टाकल्या तर मोबाईलवर OTP येईल. ईमेल IDवर जर ईमेल ID जर सेट केल्या आणि ईमेल ID जर टाकल्या तर ईमेल IDवर OTP येईल. मग तो OTP भरायचा. त्याच्यानंतर खाली लगेच कॅप्चा विचारेल. मग तिथं एंटर कॅप्चा पूर्ण बरोबर व्यवस्थित भरायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला पुढे आपला DUP हा नंबर आणि त्याच्यापुढे जे DUP आणि त्याच्यापुढे जे 7 अक्षरं आहेत ते निळ्या कलरमध्ये दिसतील. निळ्या कलरमध्ये दिसल्यानंतर त्याला सहज बाजूनं लेफ्ट साईडला सरकवायचं. लेफ्ट साईडला सरकवल्यानंतर तिथेच रिसिप्ट नावाचा एक निळ्या अक्षरामध्येच रिसिप्ट नावाचा शब्द दिसेल. त्या रिसिप्ट नावाच्या वर्डवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली जी रिसिप्ट आहे ते मोबाईलमध्ये ओपन होईल. मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपण त्याला डाउनलोड कसं करणार. तिथं डाउनलोड नावाचा ऑप्शन माझ्या मतानं तर नाही, तिथं प्रिंट नावाचा ऑप्शन आहे. त्या प्रिंट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे जे मी सांगत आहे ते मोबाईलवरचं आहे, कृपया लक्ष द्या. कम्प्युटरवाल्यांसाठी वेगळा ऑप्शन असेल, पण ह्याच स्टेपनं जायचं. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या वरच्या बाजूला जिथं फ्रंट कॅमेरा असतो त्याच्या अपोजिट साईडला 3 डॉट असतात. त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. सिलेक्ट प्रिंटर म्हणून असतो, तिथं सेव्ह PDF करायचं. सेव्ह PDF केल्यानंतर तिथं खाली व्यवस्थित आपल्या रिसिप्टचा जो हायकोर्टचा जो हे आहे, तुमचं क्लर्क असेल किंवा पिऊन जो कोणता आपण जे भरलेला आहे पद
त्या पदाचं नाव टाकायचं आणि शक्यतोवर तुम्ही ते ड्राईव्हमध्येच सेव्ह करा, कारण पुन्हा कधीही जरी मोबाईल जर आपला हरवला तर तुम्हाला ईमेल आय डी टाकल्यानंतर सिंक केल्यानंतर तुम्हाला ड्राईव्हमध्ये जसाच तशी आपली प्रिंट पेमेंटची मिळून जाईल. व्हिडिओ बनवण्याचा एवढाच हेतू आहे की खूप जण विचारले होते की पेमेंट रिसिप्ट कशी डाउनलोड करावी, त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा होईल. थँक्यू व्हेरी मच.